ते जो काही माझा 31 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला, हायब्रिड नाहीच आहे. F2 ज्याला आपण म्हणतो तो F2 आहे. जेणेकरून बघा इथे गोल बोंड दिसून राहिलं, इथे थोडंसं लंबुळकं बोंड आलं, हे बघा जे व्हेरिएशन दिसते आपल्याला. आणि हे आता आपण रिसायकल चालत आला. ठीक आहे, याच्यामध्ये ग्लायफोसेट मारल्यानंतर झाड भरत नाही, कपाशीच्या झाडाला काही होत नाही, ते जीन्स याच्यामध्ये आहे. परंतु या कपाशीची जी उत्पादन क्षमता आहे ती तेवढी नाही. फक्त माझ्याही पाहणीमध्ये एक 10-20% कुठंतरी बऱ्यापैकी प्लॉट पाहण्यात आले, परंतु 80% शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्या कपाशीला वजनच नाही आहे आणि आज शेतकरी खूप पस्तावत आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. म्हणजे नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे आणि मी आहे इथे BG2 कपाशीमध्ये. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे, जे काही मी फील्डमध्ये फिरत राहतो आणि जे काही मला शेतकरी हिताच्या चांगल्या गोष्टी दिसतात ती मी व्हिडिओ काढून आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत राहतो. आणि एकंदरीत हे जे प्रामाणिक कार्य आहे, माझा शेतकरी सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे आणि माझा शेतकरी कुठंतरी फसला नाही पाहिजे आणि त्यांना कुठंतरी चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे, हेच मी माझ्या एकंदरीत आजपर्यंतच्या व्हिडिओमधून आपल्याला दिसलं असेल आणि तेच एक चांगलं प्रामाणिक कार्य करण्याचा मी प्रयत्न करत राहतो. तर मंडळी, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आहे कपाशीबद्दलचा. आणि कपाशीमध्ये जे काही कुठंतरी काही प्रमाणात किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये जे आपली फसगत होऊन राहिलेली आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आणि जास्त वेळ न जाऊ आता मंडळी, ही आहे आता BG2 कपाशी. याचे संपूर्ण आपल्याला कपाशी दिसत आहे. याला बुडाला खाली सुद्धा बोंड लागलेले आहे, वर सुद्धा शेंड्यापर्यंत बोंड आहे. त्याच्यानंतर कोणतेही झाड घे, हे इथे सुद्धा पाहतो म्हटलं, हे बघा प्रत्येक झाडाला बोंड आहे, बोंड मोठा आहे आणि कापूस पण असा छान फुटलेला आहे. एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर आता आपण पाहू शकता, हे याचा कापूस बघा, हा भरपूर असा सुंदर असा फुटलेला आहे. आता काय झालं मंडळी की या 2 वर्षामध्ये बरेच शेतकरी तणाने शेतामध्ये जे तण होते आणि त्याच्यासाठी जे तण नियंत्रण करावं लागते त्यामुळं मजूर मिळत नाही. आणि मजूर मिळाले तरी त्यांना, जसं खेड्यावरचा शेतकरी असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणाहून मजूर आणा, त्याच्यासाठी गाडी भाडं आहे, मजूरसुद्धा भाडं जास्त आहे, त्याचं रोज जास्त. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतीवर जो तण नियंत्रणाचा खर्च आहे तो जास्त होत आहे. आणि या जास्त होणाऱ्या खर्चामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी, ज्याला आपण राऊंडअप रेडी फ्लेक्स म्हणतो, जे अजूनही सरकारची परमिशन मिळालेली नाही, तर अशा नॉन परमिशनमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी, आता आमच्या यवतमाळ जिल्ह्यात जर पाहतो म्हटलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी हे, कोणी BG3 म्हणतात, कोणी BG4 म्हणतात, कोणी BG5 म्हणतात, कोणी BG6 म्हणतात, आपापल्या परीनं प्रत्येक शेतकरी म्हणते. तर मंडळी, जास्त वेळ न जाऊ देता जाणून घेऊ आपण BG2 मध्ये आणि जे काही अनलिगल BG3, BG4, BG5, BG6 खूप नावं आहे त्याचे, तर त्याच्यामध्ये काय फरक आहे. तर हे आता BG2 वाण आहे, कोणत्याही कंपनीचं वाण घ्या. BG2 वाणामध्ये हे बोंड मोठे आहे, खालचे बोंड मोठे आहे, वरचं सुद्धा बोंड मोठा आहे, बोंड चांगले फुटलेले आहे. आणि हे बघा इथे सुद्धा झाडाचा पहा, खालपासून वरपर्यंत बोंड सुंदर आहे. हे झाड पहा, बोंड भरपूर आहे, सुंदर आहे. याच्या तुलनेत आता इकडे बघू BG3 मध्ये. शेत एकच आहे मंडळी, बघा शेत एकच आहे, इकडे BG2 आहे, इकडे BG3 आहे. आता दादा याचा बोंड दाखवा, हे झाड घ्या. बघा मंडळी, ह्या व्हेरायटीचं बोंड पहा किती छोटा आहे. आता याच्यावर हे बघा, आता याला हे BG2चं बोंड आपण पाहिलं आणि हे BG3चं बोंड पहा किती छोटा आहे. आणि बोंड एकदम छोटे छोटे आहे. हे बघा, हे छोटंसं बोंड, हे छोटंसं बोंड, हे एकदम छोटं बोंड. काय कापूस होणार आहे आता या कपाशीला, विचार करा. एकंदरीत हे असं छोटं बोंड, हे छोटे फुटून राहिलेले आहे. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं, हे एक झाड बघा, ते पाहायला किती छोटं बोंड आहे एकदम. म्हणजे मला तर असं वाटतं याच्यामध्ये जो काही माझा 31 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला, हायब्रिड नाहीच आहे. F2 ज्याला आपण म्हणतो तो F2 आहे. जेणेकरून बघा इथे गोल बोंड दिसून राहिलं, इथे थोडंसं लंबुळकं बोंड आलं, हे बघा जे व्हेरिएशन दिसते आपल्याला. म्हणजे पाहतो म्हटलं तर हा इकडचा, हा जवळजवळ 3 एकरचा हा प्लॉट आहे, 3 एकरचा इकडला प्लॉट आहे. या 3 एकरमध्ये नाही म्हणतो म्हटलं 3 क्विंटलच्या वर उत्पादन येणंच नाही आहे, कारण बोंड छोटे आहे, वजनच नाही या बोंडाला. आणि इकडे जर पाहतो म्हटलं तर हे इकडचं चित्र बघा. आता ही BG2 जे आहे, ह्या BG2ला इकडे बघा. आता आपण तसं एक पुन्हा दादा एक काम करू, आपण याला आतमध्ये दाखवा. हे बघा, हे बघा आतमध्ये हे जे झाड आहे ते बघा. आता हे झाड बघा मंडळी, याला बघा आता पाती लागलेली आहे, बोंड कमी आहे. व्हेरिएशन, कारण जेव्हा F2 बियाणं असते त्या F2 बियाण्यामध्ये हे असं व्हेरिएशन येत असते. काही लवकर येतात, काही मध्यात येतात, काही लेट येतात, कारण ते हायब्रिड नसते. जसा
कोणतेही कपाशीचं वाण तयार करताना संकरित बियाणं जेव्हा तयार करते तेव्हा नर आणि मादीचं फुलाला फुल घासल्यानंतर ते F1 सीड तयार होते. जे आपण दुकानामधून घेतो लावतो ते छान असते, त्याच्यात जेनेटिक प्युरिटी असते, एकसारखे पण असते. आता हे बघा, याच्यामध्ये काहीच विषय नाही, पण याला वाली कोणीच नाही आहे, कोणाला बोलणार, बिल नाही, काही विषय नाही. त्याच्यानंतर हे बघा, आता हे छोटे छोटे बारीक, एकदम बारीक बारीक बोंड, हे बघा आता ह्याही कपाशीला पहा, एकदम बारीक बारीक बोंड आहे. आणि कुठंतरी एखाद्याला पिकलं, खूप पिकलं, चांगलं पिकलं म्हणून आपण त्याच्या मागं लागतो आणि आपल्या 12 महिन्यात जे तास असते याचं आपण नुकसान करून बसतो. आज इकडे 3 एकरमध्ये एकरी जर पाहतो म्हटलं तर 10 क्विंटलचं ॲव्हरेजचं चित्र आहे, 9-10 क्विंटलचं, जास्त पण कमी नाही. इकडे पाहतो म्हटलं तर 3 क्विंटलचं. काय याच्यामध्ये फायदा होणार आहे आपला? आणि पाकिट जरी घेतो म्हटलं तर मला असं वाटतं 800-850 रुपयाला BG2चं पाकिट होतं आणि हे BG3चे जे ऐकण्यात आहे ते 1000, 1200, 1500, 2000 रुपयाला पॅकेट विकलं गेलं. पण मंडळी, म्हणून इथून पुढं तरी भविष्यामध्ये, आता तर यावर्षी सांगण्यासारखा काही विषयच नाही कोणा शेतकऱ्याला, कारण प्रत्येक शेतकऱ्याला तर माहीत पडलं आहे, बऱ्याच जणांना लावलेलं आहे. आणि आता जसं ह्या शेतकऱ्यांनी इथं लावलेलं आहे हे पुन्हा भविष्यात नावच काढणार नाही. स्वप्नात जरी यांना BG3 म्हणलं, BG5 म्हणलं तर नको रे बा म्हणून, अशातला हा विषय आहे. आता आपण इकडे बघू BG2 मध्ये. आता हे बघा, BG2 मध्ये प्रत्येक झाड शेत एकच आहे, एकाच दिवसची लावून आहे, सगळा विषय सारखाच आहे. हे बघा, हे बघा, हे प्रत्येक झाडाला, प्रत्येक BG2च्या झाडाला हे भरपूर बोंड लागले आहे. अजून आपण आतमध्ये येऊ शकतो इकडे. हे बघा, हे झाड बघा, प्रत्येक झाडाला भरपूर बोंड लागलेलं आहे. बोंड सुद्धा चांगलं फुटून राहिलेलं आहे, मोठं बोंड. म्हणून मंडळी, खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की या विषयावर थोडंसं आपण प्रकाश टाकला पाहिजे, परंतु कुठंतरी असं वाटतं की कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, विनाकारण त्याच्यामध्ये किरकिरी होऊ नये, आणि ह्या किरकिरीच्या दूर राहण्याचा मी प्रयत्न करतो. मी माझं काम बरं आणि माझं घर बरं, माझी शेती बरी, माझा शेतकरी बरा, परंतु दुःख राहवलं नाही. ह्या शेतामध्ये आता पाहत आहे मी, म्हणजे कुठंतरी एक मनाला दुःख होऊन राहिलं की शेतकरी आपला एवढा काबाड कष्ट करतो, सुरुवातीला बियाणं लावतो, त्याला तणनाशक फवारतो, त्याच्यानंतर त्याच्यात खतं देतो, मजूर निंदाला लावतो, त्याच्यानंतर बाकीच्या ह्या गोष्टी करता करता वेचणी करतो, वेचायला मजूर मिळत नाही, अनंत अशा अडचणी आपल्या शेतीमध्ये आहे. परंतु अशा शेतीमध्ये, अशा शेतकऱ्याला मला तरी असं वाटते की ज्यांना माहिती आहे की याला उत्पादन येत नाही, त्यांनी कृपा करून हे विकूच नाही. कारण शेतकरी हा देशाचा, अर्थव्यवस्थेचा कणा आहे मंडळी. कोणीही यावं त्याला फसवून जावं असं कधी होऊ नये. इथून पुढे तरी मला असं वाटते की शेतकऱ्यांनी, कोणाला काय म्हणायचं आहे, म्हणजे ते म्हणतात ना की गुटखाच्या कंपन्या बंद होऊन राहिलेल्या नाही, पण गुटखा विकणाऱ्यावर बंदी आहे. मग याच्यामध्ये तयार जिथं होते तेच जर बंद झालं तर शेतकरी आपला लावणार नाही. साधा सीधा शेतकरी आपला ह्या अशा गोष्टीला बळी पडून राहिला. म्हणून मला म्हणायचं आहे, जे चांगलं आहे ते लावा, परंतु कुठंतरी विश्वास असला पाहिजे. कारण BG2 घेताना आपण त्या दुकानातून बियाणं घेतो, ते दुकान आपल्याला माहीत असते, कमी जास्त झालं तर आपण त्या दुकानदाराला म्हणू शकतो, त्याचं बिल राहते. परंतु BG3, BG4, BG5 याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं, बिलाचा विषय नाही. आता ह्या शेतकऱ्यांनी जे इथं लागवड केलेली आहे, कोणाला म्हणणार आहे, काहीच म्हणू शकत नाही, कुठं कंप्लेंट पण करू शकत नाही. म्हणून मंडळी, बियाण्याची निवड करताना 12 महिन्याचा तास असते, शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी, असं जे आपण रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. म्हणून बियाण्याची निवड करताना त्याचं बिल असलं पाहिजे, ते वाण आपल्याला माहीत असलं पाहिजे, आणि अशाच पद्धतीनं आपण ती निवड करायला पाहिजे मंडळी. नाहीतर हे गेलेलं साल पुन्हा येणार नाही. हे जे नुकसान झालं हे कुठून भरून निघणार आहे भविष्यामध्ये. म्हणून कुठंतरी आता इथून पुढे मात्र काळजी घ्या. जिथं बिल मिळते, जे चांगलं आहे तेच घ्या, परंतु अशा चुकीच्या भुलथापांना बळी पडून आपलं नुकसान करू नका. पहिलेच तर आपण थंडगार झालं आहे शेतीमध्ये, काहीच उरून नाही राहिलं. सोयाबीनमध्ये पावतं धिंगाणा, कपाशीमध्ये पावतं पाहिजे असं उत्पादन नाही. परंतु या अशाही परिस्थितीमध्ये त्याच्या तुलनेत इथं मात्र बऱ्यापैकी उत्पादन आहे. मग ते BG2 तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, परंतु तुम्ही फरक बघा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. म्हणून मंडळी, ही कळकळीची विनंती मी तुम्हाला इथून करत आहे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.